बघा आज आपला जर्नलचा 7वा प्रॉब्लेम म्हणाला तर 7वा प्रॉब्लेम तर झाला आपला आहे ना. टॅली मध्ये पण टाकला, बॅलन्सेस पण आले. पण आपण बघणार आहे की आजच्या याच्यात आपण काय बघणार आहे ती दुरुस्ती कशी, म्हणजे बघायचं कसं, चेक कसं करायचं. चुका जर झालेल्या असतील तर त्या आपण शोधायच्या कशा. बरेच जण तुम्ही काय करतात, डे बुक बघतात आणि डे बुक मध्ये एक एक एंट्री चेक करत बसतात. ते आम्हाला काम झालं. तसं न करता आपल्याकडे दुसरी मेथड आहे. परचेज चुकलंय तर परचेजच्याच एंट्री बघा, सेल चुकलंय तर सेलच्याच एंट्री बघा. या पद्धतीने तुम्ही तपासलं तर पटकन तुमचं उत्तर सापडणार तुम्हाला. तर जाऊ आपण आपल्या या प्रॉब्लेम कडे. माझ्याकडे हा प्रॉब्लेम सोडून रेडी आहे. चुका झालेला प्रॉब्लेम आहे तो रेडी आहे माझ्याकडे. बघा हे आपलं ट्रान्झॅक्शन्स आहे या प्रॉब्लेम मधले. हे सर्वांनी तुम्ही टॅली मध्ये टाकलेले आहेत, मी पण टाकलेले आहे. मी टाकलेले म्हणजे तुमची जी एक कंपनी मी घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये चुका आहे ती कंपनी मी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, दुरुस्ती करणार आहे. कशा पद्धतीने दुरुस्ती करायची ते आपण बघणार. बघा याचे बॅलन्सेस काय आलेले तर हे तुमच्या समोर बघा. परचेसचा 40,000 आहेत, आहे. नंतर सेल्स किती आहे, 1,02,000 आहेत. ग्रॉस प्रॉफिट 97,000 आहे. नेट प्रॉफिट 38, बँक 10,000 आहे आणि कॅश 31,000, डेटर्स 32,000, क्रेडिटर्स 10,000 आणि टॅली टोटल 2,83,000. अशा पद्धतीने आपले हे बॅलन्सेस आले, ते आले पाहिजेत. ठीक आहे. तर मग चला आता आपण टॅली मध्ये जी कोणती तयार केलेली कंपनी आहे ती आपण काय करणार, आता ओपन करणार. बघा आपण आता इथं टॅली सुरू करू, नव्याने टॅली सुरू करतो आणि ज्या कंपनीमध्ये आपण ही माहिती टाकलेली आहे ती कंपनी आपण काय करणार, ओपन करणार. कोणती कंपनी तयार झाली आहे, विनोद पवार या नावाची कंपनी आपली तयार झाली. बरं, कंपनीला नाव देताना मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे की कंपनीचं नावाच्या पुढे तुमचं नाव ठेवा. बरेच जण ते पण अजूनपर्यंत करत नाहीये असं दिसतंय मला. नंतर सापडणार कशी हा प्रश्न, कारण की विनोद पवारने भरपूर कंपन्या तिथं असतील. बघ आली आपली कंपनी इथं ओपन झालेली आहे. पण ही कंपनी कोणती ओपन झाली तर डिफॉल्ट कंपनी तुमच्या समोर ओपन झालेली आहे, जिंदाल स्वा. हिला आपल्याला बंद करावं लागेल. बंद करण्यासाठी आपल्याला शट कंपनी पर्याय. शट कंपनीसाठी अजून एक कीबोर्ड शॉर्टकट आपण बघणार आहे, अल्टर F3. कोणती, अल्टर F3. बघ काय कीबोर्ड शॉर्टकट आहे, अल्टर F3. आपण आतापर्यंत त्या कंपनी मेनूवर क्लिक करून त्यातून शट पर्याय निवडला. आता तसं न करता आपली कीबोर्ड शॉर्टकट आहे त्याला अल्टर F3. हे लक्षात ठेवायचे. टॅलीमध्ये मॅक्झिमम तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट वापरले पाहिजे, पटपट काम होत झालं. त्याच्यानंतर सिलेक्ट कंपनीचा मेनू तुमच्या समोर आलेला आहे. त्याच्यामध्ये इथं वेगवेगळे ऑप्शन आहे, क्रिएट कंपनी, स्पेसिफिक पाथ, सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह. बरोबर, आपल्याला सिलेक्ट करायची म्हणजे सिलेक्ट कंपनीचा मेनू तुमच्या समोर येतो. खाली सिलेक्ट करण्यासाठी कंपन्यांची यादी तुम्हाला दिसते ना. मग इथून कमांड तुम्हाला निवडायची का नाही निवडायची, नवीन तयार करायची का नाही. हा जर तुम्हाला वेगळ्या पाथवरून इथं दिसता या कंपन्या ह्याच्यात नाहीये, दुसऱ्या पाथवरून जर निवडायची तिथं ह्या स्पेसिफिक पाथ या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करावं लागतं आणि तिथं तो पाथ द्यावा लागतो. पण आपल्याकडे इथं विनोद पवार नावाची कंपनी इथं ऑलरेडी तयार आहे. बघा आहे का, हिला मी सिलेक्ट करतो आणि एंटर देतो. आली माझी विनोद पवार ओपन झाली. पण अगोदरची कंपनी बंद झालेली नाही. झाली का, अल्टर F3 देऊन पण बंद झाली नाही. डायरेक्ट अल्टर F3 ने काय झालं, सिलेक्ट झाली. अल्टर F3 सिलेक्ट करण्यासाठी आहे. अल्टर F1, अल्टर F3 ने कंट्रोल F3 कमांड आहे आपल्या. कोणती कमांड आहे, कंट्रोल F3. आपण ती चुकीने अल्टर F3 म्हटलं तर अल्टर F3 नाही, कंट्रोल F3 कमांड आहे. कंट्रोल F3. अल्टर F3 ने कंपनी सिलेक्ट होते, एक लक्षात घ्या. कंपनी सिलेक्टचा मेनू येतो आणि कंट्रोल F3 ने काय होतं तर कंपनी शट होते. आता तो शट कोणती करायची ते विचारते आपण. जिंदाल स्वाला सिलेक्ट करू आणि एंटर देऊ. एंटर दिला. इथून जिंदाल स्वा कंपनी लिमिटेड काय झाली, बंद झाली.
आलं लक्षात? मग कंट्रोल F3 कशासाठी? शट कंपनीसाठी आणि अल्टर F3 सिलेक्ट कंपनीसाठी. हे लक्षात ठेवायचं. ही कंपनी माझ्या समोर ओपन आहे. ओपन असल्यानंतर पहिले आपण त्याच्यात डे बुक आपण बघू. काय बघायचंय? डे बुक. बघा या ठिकाणी डे बुक वर मी येतोय. डे बुकला मी क्लिक करतो. डे बुकला क्लिक केल्यानंतर काही एंट्री तिथं दिसत नाही. का दिसत नाहीये? तर फायनान्शियल इयरचा प्रॉब्लेम झाला. का झाला फायनान्शियल इयरचा प्रॉब्लेम? आपण अगोदरची कंपनी बंद न करता ही कंपनी काय केली? ओपन केली. बाहेर पडतो मी, एस्केप की प्रेस करतो. इथं बघा आलं. बघा इथं कंपनीचा काय करंट फायनान्स पिरियड काय बघा, 1 एप्रिल 23 ते 31 24. आपला काय 1/4/15 ते 31/3/16 आहे का? मग अशा केसमध्ये आपल्याला हा करंट पिरियड बदलून घ्यावा लागेल. एक तर ही बंद करून परत ओपन करा किंवा मग करंट पिरियड बदला. मग करंट पिरियड बदलण्यासाठी काय कमांड आहे? तर ह्या करंट पिरियडला डबल क्लिक करायचं. काय करायचं? डबल क्लिक. बरं केलं. डबल क्लिक. डबल क्लिक केलं का फ्रॉम डेट मध्ये 1/4/15 आणि खाली 31/3/16 असं मी टाईप केलं. एंटर दिला. 31/3/16 टाईप केलं आणि मी इथं एंटर की प्रेस करतो. बघा आला करंट पिरियड 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 आला. त्याच्यानंतर करंट डेट आली इथे 31 मार्च 2016 आणि विनोद पवारच्या शेवटी डेट ऑफ लास्ट एंट्री इथं 1 डिसेंबर 2017. बघा शेवटची एंट्री आपली 1 डिसेंबरची आहे का? लास्ट एंट्री तिची तारीख तिथं आली ना? समजलं? म्हणजे आता आपला पिरियड बरोबर आला. आता जर तुम्ही डे बुक बघितलं, डे बुकला मी क्लिक करतो, इथं एंटर देतो. डे बुक तरी आपल्याला एकही एंट्री दिसत नाहीये. करंट डेट जी आहे 31 तारीख होती, त्यामुळे 31 तारखेला एंट्री नाहीये म्हणून ती दिसत नाहीये. मग मला आता पिरियड सेट करावा लागेल. पुन्हा पिरियड सेट करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट मी शिकवतो तुम्हाला. त्याला आहे अल्टर F2. काय कीबोर्ड शॉर्टकट? अल्टर F2. आता मी इकडे मेनूचा वापर नाही करत. मी आज काय करतोय? कीबोर्ड शॉर्टकट. कीबोर्ड शॉर्टकट पण तुम्हाला समजले पाहिजे. मग इथं फ्रॉम टू डेट विचारतो. मग 1/4 मी इथं टाईप करतो. वर्ष टाईप करत नाही. एंटर दिला. 31/3/16 ऑलरेडी आहे. मी तसंच ठेवलं आणि एंटर दिलं. पण येतंय का? नाही येते. तरी पण काय येत नाहीये? नक्की तोच पिरियड आहे का? परत एकदा बघू आपण. मागे येऊ. 1 डिसेंबर. हा इथे 1 डिसेंबर 17 आहे. इथं ऑलरेडी चुकवलेलं आहे वर्ष चुकवलेलं असल्यामुळे आपलं बघा इथं पण एक प्रॉब्लेम हा पण एक झालेला आहे. वर्ष चुकवलेलं आहे. मग आपल्याला पुन्हा अल्टर F3 द्यायचंय. डे बुकला जातो. डे बुकला जाऊन अल्टर F3 प्रेस करतो. एक मिनिट. अल्टर F3 ने सिलेक्ट कंपनीला गेला. अल्टर F2 प्रेस करतो. इथे 1/4/16 ते 31/3/17 म्हणजे या कंपनीमध्ये थोड्या चुका नाही झालेल्या, खूप मोठ्या प्रमाणात चुका झालेल्या आहे ना. 31/3/17 म्हणजे फायनान्शियल इयर सुद्धा चुकलेलं आहे. पण इथं पूर्ण डिटेल मध्ये नुसतं एंडिंगची डेट दिलेली नाही. असं असताना फायनान्शियल इयर पण चुकवलेलं आहे. मग तुम्ही म्हणाला आता हे दुरुस्त कसं करायचं? याला काही पर्याय नाही. जर दुरुस्त केलं तर तुमच्या एंट्री तुमच्या त्या फायनान्शियल इयर मध्ये दिसणार नाही. प्रत्येक एंट्रीची वाउचर एंट्रीची तारीख सुद्धा तुम्हाला बदलावा लागेल. हे लक्षात घ्या. आलं का लक्षात? मग आलं. आता डे बुक बघू. अल्टर F2 देऊ. अल्टर F2 देऊन 1/4 अरे बापरे 1/4/16 ते 31/3/17 दिलं तरी पण येत नाहीये. हे बघा बाहेर पडू आपण. इथं बघा लास्ट एंट्री काय 1 डिसेंबर 17 म्हणजे फायनान्शियल इयर काय असेल याचं 16-17 असेल ना.
आता एक काम करू, आपण ही कंपनी बंद करू, कंपनी बंद करू आणि मग शट कंपनीसाठी काय कंट्रोल F3 हे बघा. आता तुम्ही म्हणाल शॉर्टकट कसे बघायचे, तर याच्या खाली हे बघा नुसता F3 आहे, याला F3 शॉर्टकट आहे. सिलेक्ट कंपनीला एक अंडरलाईन F3 च्या खाली, मीन्स एक अंडरलाईन म्हणजे अल्टर F3 आणि 2 अंडरलाईन म्हणजे कंट्रोल F3. बरोबर, या शर्ट कंपनीच्या पुढे F3 दिसतंय पण 2 अंडरलाईन F3 दिसतंय. मग करू आपण कंट्रोल F3 देतो मी. बघ झाली कंपनी क्लोज. विचारते तर कोणती कंपनी, ती सिलेक्ट केली, बंद झाली. आता पुन्हा मी ती कंपनी काय करतो, सिलेक्ट करतो. बघा विनोद पवार ही कंपनी काय केली, मी सिलेक्ट केली आणि एंटर दिला, आली माझी कंपनी माझ्या समोर आलेली आहे. आता मी डे बुक बघतो, इथं ते आलं बघा 1 एप्रिल 17 ते 31/3/18 आहे ना. 1 एप्रिल 17 ते 18 हे फायनान्शियल इयर आहे आणि लास्ट करंट डेट आहे 1 डिसेंबर 17 आणि विनोद पवारची लास्ट एंट्री कधी झाली आहे 1 डिसेंबर 17. म्हणजे फायनान्शियल इयर मध्ये खूप मोठी 2 वर्षाची चूक झाली. ठीक आहे, मग आता डेबुक वर जाऊ, मी डेबुक वर जातो. बघा डेबुकला मी क्लिक केलं, डेबुक बघा शेवटच्या तारखेच्या 2 एंट्री तुमच्या समोर आहे. शेवटच्या तारखेला 2 एंट्री का नाही, असं असताना तिथे 2 एंट्री आपल्याला दिसत आहे. कोणत्या दिसत्या, प्रत्येकची एक दिसते आणि बरं ड्रॉइंग. ठीक आहे, आपण आता पूर्ण डेबुक बघू. डेबुक बघण्यासाठी काय आपलं डिटेल बघण्यासाठी अल्टर F2, अल्टर F2 प्रेस करतो मी. इथे 1/4 एंटर ते 31/3 बरोबर आणि एंटर मी क्लिक प्रेस करतो. माझं पूर्ण डेबुक इथं काय झाले दिसायला लागले. सगळ्या एंट्री आहे का बघा, 1 एप्रिलची आहे, 2 एप्रिल, 1 मे, 2 मे, 1 जून, 2 जून. त्यानंतर मी आता एंट्री काय आहे बरोबर आहे का चुकीची आहे हे बघत नाही, मी फक्त सर्व एंट्री झालेल्या आहे का हे बघतोय फक्त. म्हणजे डेबुक तुम्ही कशासाठी बघा, तुमच्या सगळ्या एंट्री झालेल्या आहे का हे चेक करून घ्या, डेट व्यवस्थित सिलेक्ट केलेला आहे का हे बघून घ्या. तुम्ही जर यातच बघायचा प्रयत्न केला तर लवकर सापडणार नाही तुम्हाला, डेबुक मध्ये तुमच्या चुका सापडणार नाही. पण चूक झालेली आहे का नाही झालेली आहे ते बॅलन्सेस बघितले समजेल ना आपल्याला. आपण अजून बॅलन्सेस बघितले का नाही बघितले. बघा 1 जुलै, 2 जुलै, त्यानंतर 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 1 डिसेंबर आणि 2 डिसेंबर. 2 डिसेंबर कोणाची आहे, प्रतीकची आहे बरोबर. मग इथं एंटर देतो मी. आता इथं मला तारीख बदलायची आहे, तारीख बदलायची आहे तर मी इथं तारीख नव्याने टाईप करणार 2 डिसेंबर. मी फक्त 2 टाईप केला कारण की त्याच महिन्यातली 2 तारीख घ्यायची म्हटल्यानंतर मी महिना सुद्धा टाईप करणार नाही. आली का 2 डिसेंबर 17 आली, एंटर देतो. बाकी ठिकाणी एंटर. आता डायरेक्ट सेव्ह करायची कोणती कीबोर्ड शॉर्टकट आहे, काय शिकवलंय तुम्हाला, कंट्रोल ए. बघा मी इथं आता कंट्रोल ए प्रेस करतो. मॅक्झिमम आज काम आपण कीबोर्ड शॉर्टकटनेच बघणार. कंट्रोल ए आली. इथं आता सिरियली सगळ्या एंट्रीज आलेल्या आपल्या आल्या, सगळ्या एंट्री झालेल्या आपण बघितल्या. आता बाहेर पडतो मी, एस्केप की प्रेस करतो आणि बाहेर पडतो. आलो परत गेटवे ऑफ टॅली मध्ये परत आलेलं. परत आल्यानंतर आता मला जायचे पहिले प्रॉफिट अँड लॉस कडे. बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं जसे बॅलन्स आहे, आता परचेस, सेल्स, ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट कुठे दिसतील तर प्रॉफिट अँड लॉसला दिसतील. त्याच्यामुळे आपण पहिले काय बघितलं पाहिजे, प्रॉफिट अँड लॉस. मग मी इथं प्रॉफिट अँड लॉसला इथं जातोय. बघा प्रॉफिट अँड लॉसला एंटर देतो, गेलो. प्रॉफिट अँड लॉस डिटेल बघण्यासाठी अल्टर F1 बघू, अल्टर F1 कोणती फंक्शन की आहे, अल्टर F1. आलं लक्षात. त्याच्याने काय होईल, डिटेल. नाही तर मग तुम्ही इथं जाणार, इथं डिटेल किंवा कॉन्फिगरेशन मध्ये जाणार, डिटेल म्हणणार. त्यापेक्षा अल्टर F1 ही कीबोर्ड शॉर्टकट त्याला फंक्शन की आपल्याला दिली, हे आपल्याला समोर आता दिसते. आपण आता एक एक बॅलन्सेस बघू. बघा पहिला बॅलन्स आहे परचेसचा, इथं 45,000 आहे ना. नंतर सेल्स काय 1,02,000 आहे, इकडे 93 झाला. चुकले दोन्ही बॅलन्स चुकले. ग्रॉस प्रॉफिट पण चुकला
आहे ना, आणि नेट प्रॉफिट तर आलाच नाही, नेट लॉस आलाय बघ, आहे का? भरपूर चुका आहे, भरपूर चुका असलेली कंपनीच मला सापडली, मी घेतली. आता आपण इथून सुरुवात करू बदलायचं. कुठून? परचेस अकाउंट पासून. परचेस बघा, चुका झाल्या म्हणजे काही गुन्हा झाला असं आहे का? नाही, उलट तुम्हाला शिकायला मिळालं. बघा, मिळालं का नाही शिकायला? मला चूक झालेली कंपनी सापडली, मला उलट आनंद झाला, मी ती कॉपी करून घेतली. का? तुम्हाला शिकायला मिळालं. चूक झाल्यावर अपमान करून घेण्याचं कारण नाही, उलट चुकले तर तुम्ही शिकणारे, परफेक्ट शिकणारे, परफेक्ट लक्षात राहणार, हे ध्यानात घ्या. चूक झालीच नाही तर मग ती शोधायची कशी, हाच प्रश्न परत नंतर तयार होईल ना. चूक तर झालीच पाहिजे, चूक झाली तरच तुम्ही ती गोष्ट परत परत शिकणार आहे. बरं, आता परचेस 45,000. मग आता मला परचेस 45,000 म्हटल्यानंतर परचेसची एंट्री बघावी लागते. परचेसची एंट्री बघायची म्हटल्यावर परचेसवर कोणकोणत्या एंट्री झाल्या, मी त्या परचेसवर काय करणार, एंटर की प्रेस करणार. परत इथं परचेस अकाउंट दिसतं, इथं सुद्धा मी एंटर देणार. आता परचेसवर झालेल्या एंट्रीज आपल्याला बघितलं दिसतंय बघा, इथे एप्रिल म्हणजे इथं समरी दिसते. आता अमाऊंट नुसार एप्रिल मध्ये 45,000ची, त्यावर जर तुम्ही एंटर दिलं तर एप्रिल मध्ये 45,000ची कोणती एंट्री ती आपल्याला दिसते? 2 एप्रिलची. मग बघा बरं, 2 एप्रिल बघा, 2 एप्रिल इथं कोणती आहे? बॉट गुड्स फ्रॉम सचिन 10%, 50,000चा माल, बरोबर आहे, 45,000ची एंट्री आलेली. मग अजून काय एंट्री आहे परचेसची? अजून एखादी एंट्री आहे परचेसशी रिलेटेड, ती आपण केलेली नाही, याचा अर्थ असं झाला. मग बघू या वर्कबुक मध्ये किंवा एंट्रीतच आपण बघू की खाली जाऊ, एक एक बघा, एक एकाने खाली जातोय. कोणती एंट्री आहे? हा बघा, इथं 2/6 रिटर्न गुड्स टू सचिन. आता ही एंट्री बॉट गुड्स फ्रॉम सचिन आहे, सचिन कडून माल परचेस केला आणि त्यातला 5,000चा माल सचिनला आता आपण किती तारखेला परत करतोय? 2/6. ती एंट्री इथं दिसत नाही, रिटर्न दिसते का? नाही. मग काय एंट्री होईल? ती काय एंट्री झाली? परचेस रिटर्न झालंय म्हटल्यानंतर परचेस रिटर्न, माल गेला म्हणून मालाला क्रेडिट आणि त्या सचिनला डेबिट. बरोबर. मग आपल्याला डेबुक मध्ये जावं लागेल ह्याच्यासाठी बघण्यासाठी ती एंट्री. आता आपण तर बघितलं, सगळ्या एंट्री झालेल्या आहे, म्हणजे ती एंट्री चुकली, याचा अर्थ ती एंट्री काय झाली? चुकली. बरोबर, बाहेर पडू आपण याच्यातून. एस्केप मी की प्रेस करतोय, पुन्हा एकदा एस्केप की प्रेस करतोय, पुन्हा एकदा एस्केप की प्रेस करतोय. इथं मग आलो बाहेर, याच्यातूनही बाहेर पडतो आता मी, एस्केप की. इथं मला जायचंय डेबुक वर, डेबुकला मी एंटर दिला, अल्टर F1 देऊन मी आपला अल्टर F2 देऊन मी त्याचा पिरियड सेट करतोय, 1/4 ते 31/3. बघा झाला पिरियड. बघू आपण कोणती एंट्री बघायची आपल्याला? सचिनची 2/6ची. बघा 2/6, 2 जूनची आहे बघा, बघा एंट्री तर झाली आहे. बघा, सचिन अकाउंट टू रिटर्न, इथं रिटर्न गुड्स. बघा लक्षात घ्या, रिटर्न गुड्स नाही घ्यायचं तिथं, ना जसं नाव आलं तसं घेऊ नका. तिथं परचेस रिटर्न, कारण की परचेस रिटर्न किंवा सेल्स रिटर्न घ्यायचं, हे लक्षात घ्यायचं, बघून घ्यायचं. ती एंट्री बघायची, ती एंट्री जो माल परत केलाय ज्याला, सचिनला, त्याच्याकडून माल घेतला होता का दिला होता? परचेस केला का सेल्स केला हे बघायचं. परचेस केलाय म्हटल्यानंतर परचेस रिटर्न, सेल केलाय म्हटल्यानंतर सेल्स रिटर्न. म्हणजे इथं अकाउंटच्या नावात सुद्धा चुकी झाली. एंट्री झालेली असताना एंट्रीचा इफेक्ट तिथं आला नाही परचेस अकाउंटला, याचा अर्थ त्या रिटर्न गुड्स याचा ग्रुप चुकला. काय चुकला? ग्रुप चुकला. मग आता आपल्याला ग्रुप तपासायला जावं लागेल. पुन्हा यातून मी बाहेर पडतो, एस्केप की प्रेस करतो, पुन्हा एकदा एस्केप की प्रेस करतो, आलो बाय. आता ग्रुप तपासायचं तर कुठे जावं लागेल मला? हे अल्टर ऑप्शन वर जावं लागेल. अल्टर, एंटर दिला. अल्टर दिल्यानंतर मला कोणतं काय बघावं लागेल? लेजर. लेजर वर क्लिक करतो मी, आणि यातून कोणतं लेजर ओपन करायचं आपल्याला? रिटर्न गुड्स. बघा रिटर्न गुड्स, याला मी एंटर देतोय, दिला. पहिले याचं नाव बदलून टाकू, काय नाव येईल याला? परचेस रिटर्न. मग मी इथं परचेस रिटर्न एंटर दिला. बघा याला ग्रुप काय आला? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. काय आला? कोणता ग्रुप यायला पाहिजे परचेस रिटर्नला?
परचेस अकाउंट. कोणता ग्रुप यायला पाहिजे? परचेस. म्हणून मी पी प्रेस करतो आणि इथून परचेस अकाउंट काय करतो? सिलेक्ट करतो आणि एंटर की प्रेस करतो. बाकी ठिकाणी एंटर देऊन हे अकाउंट सेव्ह करायचं. पण आपल्याकडे कीबोर्ड शॉर्टकट आहे ना, कंट्रोल ए. बघ, मला त्या एंटर जेवढ्या एंटर देणार आहे ते वाचलं ना माझं कंट्रोल ए दिल्यामुळे, डायरेक्ट ते अकाउंट काय झालं? सेव्ह झालं. ठीक आहे, आलो आता इथं. बाहेर पडू आता यातून. एस्केप की प्रेस करतो, पुन्हा एकदा एस्केप की प्रेस करतो. बघ आलोय. आता बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस कडे जाऊ आपण. प्रॉफिट अँड लॉसला मी एंटर देतो. आलं. अल्टर F1 की प्रेस करतो मी, ज्याने आपल्याला डिटेल मध्ये दिसेल ते. बघ आता बघ आलं. 40,000 बॅलन्स आला का इथं? झाला का दुरुस्त? बरोबर. काय झालं? परचेस मधून 5,000 वजा झाले. परचेस केलं 45,000चं, 5,000 रिटर्न केले म्हटलं ते वजा होणार ना परचेस मधून, आणि वजा झाल्यामुळे टोटल परचेस अकाउंट किती दिसते तिथं? 40,000. बरोबर. आता जायचं आपल्याला या सेल्स कडे. सेल्स अकाउंट किती आहे? 93,000 आणि आपला बॅलन्स 1,02,000. नक्की काय झालंय बघू आपण. मग त्याच्या एंट्री तपासण्यासाठी काय करणार? याच्यावरच एंटर द्यायचं, डेबुक कडे नाही जायचं, इथंच एंटर द्यायचं. बघा इथं तो दाखवतोय की एप्रिल मध्ये एक 70,000ची एंट्री आहे, आणि एप्रिल नाही, मे मध्ये 70,000ची एंट्री आहे ना. त्याच्यानंतर जून जुलै मध्ये आहे आणि डिसेंबर मध्ये बघायची. बरोबर बघू आपण. बघा मे मध्ये बघू, वर्कबुक मध्ये बघा किंवा खाली बघा. इथं मे मध्ये बघा 2/5 बघा कॅश टू सेल्स बरोबर 70,000 बरोबर आहे. ठीक आहे, आपण आता मध्ये जाण्याचा पण प्रयत्न करणार नाही. खाली जाऊ. बघा जुलैची एंट्री चेक करू आपण. जुलैला 1 जुलैला एंट्री प्रवीण टू सेल्स आहे का? 1 जुलैला काय झालंय? आणि एक लक्षात घ्यायचं, एंट्री तपासताना तुमची एंट्री नका तपासू, तुम्ही केलेली. तुम्ही ती बरोबर केली ही कशावरून? तुम्ही वरती जे आपण ट्रान्झॅक्शन दिलेले आहे, वरती जे प्रॉब्लेम दिलेला, तो प्रॉब्लेम मध्ये बघा काय 2 जुलैला सचिन पेड टू नाही 1 जुलैला सोल्ड गुड्स टू प्रवीण ₹20,000 ऍट ऑफ 5% रेट डिस्काउंट. बघा आता इथं 5% रेट डिस्काउंट म्हटल्यावर 5% वजा झाले. किती वजा झाले? 1,000 म्हणजे 19,000. 19,000चा माल सेल केला. इथं आलाय किती? 10,000चा. एंट्री झाली पण ती चुकीची अमाऊंटला जाईल. आता मला अमाऊंट बदलायची आहे. मी ह्या एंट्रीच्या तिथे एंटर की प्रेस करतोय. बघा एंटर प्रेस केला. एंटर की प्रेस केल्यानंतर पुन्हा या एंट्रीवर आलो. इथे एंटर की प्रेस करा. एंट्री तुमच्या समोर आली. एंटर देऊन त्या अमाऊंट कॉलम पर्यंत जा आणि तिथं 10,000 ऐवजी 19,000 करा. केलं 19,000 आणि एंटर की प्रेस करा. बघा एक बाकीचे डिटेल तो विचारतोय. आता बाकी तुम्हाला डिटेल टाकायची नाही तर तुम्ही काय करू शकता? कोणती कीबोर्ड शॉर्टकट देऊ शकता? कंट्रोल ए. बघा कंट्रोल ए. झाली एंट्री आली की 19,000ची. इथून बाहेर पडतो मी. एस्केप की प्रेस केली. पुन्हा इथून बाहेर पडतो. बघा इथं 13,000 आलं. हे बघा 1,02,000 आलं. आले का मॅच झालं? बघा परत इथून एस्केप की प्रेस करतो. बघा इथं आले 1,02,000. झाली दुरुस्ती. एक दुरुस्ती करत जायचं. एक बॅलन्स तुम्ही दुरुस्त करा. पुढे जाऊ. पुढे बघायचं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट. बघा हा ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट किती हो? 97,000 आहे. मग 97,000 असताना इथं 62,000 आला. मग काय बघावं लागेल तुम्हाला? एक तर तुम्ही तो कमी झाला, वाढला नाही. जर तुमची एखादी खर्च डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल आणि तो इनडायरेक्ट झाला असेल तर ग्रॉस प्रॉफिट वाढतो. इथं काय झाला? कमी झाला. बघा ग्रॉस प्रॉफिट कमी आला, जास्त झाला तर तुमची डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर ओपन होणारा अकाउंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर ओपन झाला असं गृहीत करायचं. पण कमी झाला तर काय करायचं? कमी झाला तर डायरेक्ट इन्कमचं एखादं जे अकाउंट आहे ते दुसरीकडे कुठंतरी गेलं, याचा अर्थ असा झाला. मग कोणतं?
बघू आपण खाली आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये खर्च चेक करू ना. कॅरेज आउटवर्ड हा इनडायरेक्ट फायर इन्शुरन्स क्लेम. बघ काय फायर इन्शुरन्स क्लेम? डायरेक्ट इन्कम आहे, एक्सपेन्सेस नाही, इन्कम आहे. कोण आहे? इन्कम. म्हणजे याचा अर्थ याचा ग्रुप चुकला फायर इन्शुरन्स क्लेमचा. त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप दिला गेला आहे ना. मग आपल्याला तो ग्रुप बदलावा लागेल. मी बाहेर पडतो आता याच्यातून, एस्केप की प्रेस करतो इथं. बघा एस्केप की प्रेस केली, बाहेर आलो. बदलायचंय तर कुठे जावं लागेल मला? या अल्टर ऑप्शन वर जावं लागेल. अल्टर वर मी क्लिक करतो, त्याच्यामध्ये या लेजरला क्लिक करतो आणि कोणता लेजर आपल्याला बदलायचं? फायर इन्शुरन्स क्लेम. त्याला मी एंटर देतो. झालं. आता इथं बघा इथे इनडायरेक्ट एक्सपेन्स झाला. हा ग्रुप काय करायचा? मला बदलायचा आहे. हा ग्रुप बदलायचा आहे. पुन्हा एंटर देतो, पुन्हा एकदा एंटर आलो इथं. इथून मला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ऐवजी इनडायरेक्ट इन्कम, त्याच्याच खाली बघा इनडायरेक्ट इन्कम आहे का? इनडायरेक्ट इन्कम निवडला मी तो ग्रुप, एंटर दिला, पुन्हा एंटर 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 देत बसण्यापेक्षा माझ्याकडे कीबोर्ड शॉर्टकट आहे. काय? कंट्रोल ए. झालं सर. याच्यातून बाहेर पडतो, एस्केप की प्रेस करतो मी, पुन्हा एकदा एस्केप की प्रेस करतो, एस्केप, आलो बाहेर. गेट ऑफ टॅली. आता पुन्हा प्रॉफिट अँड लॉस वर मला जायचं. इथं प्रॉफिट अँड लॉस ला मी क्लिक करतो. अल्टर F1 की मी प्रेस करतो, ज्याच्याने मला डिटेल मध्ये दिसेल. दिसलं. इथून तो निघून गेला का? बघा इकडे आला. कुठं आला? नाही 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 तो आपण इथं आला. इनडायरेक्ट इन्कम इथं आला. हे चुकलं आपलं. आपल्याला काय करायचंय? डायरेक्ट इन्कम द्यायचं. इनडायरेक्ट इन्कम नाही येतो. तुम्ही पण बघितलं नाही. मग पुन्हा बाहेर येतो, पुन्हा अल्टर मध्ये जाऊ आपण. इथं लेजर, कोणता लेजर? फायर इन्शुरन्सचं लेजर मी पुन्हा अल्टर करतो. इथे इनडायरेक्ट इन्कम नाही तर डायरेक्ट इन्कम आहे. बघा पुढे डायरेक्ट इन्कम, या ठिकाणी डी प्रेस करतो मी. इथं या ठिकाणी डी प्रेस करतो. बघा डायरेक्ट इन्कम इथं दिसायला लागलं. एंटर दिला, ऍक्सेप्ट यस म्हटलं. इथून बाहेर पडू, एस्केप की प्रेस करतो मी, पुन्हा एकदा एस्केप, आलो का? पुन्हा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघू आपण. प्रॉफिट अँड लॉस बघा, तरी पण ग्रॉस प्रॉफिट सुधारला नाही. फायर इन्शुरन्स आला डेबिट साईडला. म्हणजे याचा अर्थ आहे आता एंट्री चुकली. काय चुकली? एंट्री. जाऊ त्या एंट्रीवर. एंट्रीवर जाण्यासाठी आपल्याला डे बुक मध्ये जाण्याची गरज नाही. त्या फायर इन्शुरन्सला जा, तिथे एंटर द्या, पुन्हा त्या एंट्रीवर जा, त्या जिथे ती आपल्याला अमाऊंट दिसते त्या अमाऊंटला एंटर द्या. बघा ती एंट्री समोर दिसेल, तिला परत एकदा एंटर द्या. आली ओपन. फायर इन्शुरन्स क्लेम आपल्याला रिसिव्ड झाला, मिळाला. इथं एंट्री उलटी झाली. मिळाला म्हटल्यावर कॅश आपल्याकडे येईल. कॅश आली आणि फायर इन्शुरन्स आपला इन्कम आहे. इन्कम झाला तर नॉमिनल अकाउंट सांगतो की त्याला क्रेडिट द्या. म्हणजे त्याला क्रेडिट पाहिजे होतं आणि कॅशला डेबिट. मग करू आपण इथं कॅश अकाउंट डेबिट. ती प्रेस केला, इथून कॅश CAS टाईप करतो मी. मग कॅश अकाउंट 35,000 आणि क्रेडिट कशाला? तर फायर इन्शुरन्स. F प्रेस केला, त्यातून फायर इन्शुरन्स क्लेम मी इथून निवडला. एंटर दे. आता ही एंट्री सेव्ह करायची. कोणती कीबोर्ड शॉर्टकट? कंट्रोल A. जा, इथून बाहेर पडू आपण. एस्केप की प्रेस केली, पुन्हा बाहेर पडायचं. एस्केप की प्रेस केली, आलो बाहेर. बाहेर आल्यानंतर आता आपल्याला दिसतंय बघा फायर इन्शुरन्स इकडे गेला बघा. आणि आता माझा ग्रॉस प्रॉफिट आला बघ. आला, समजलं? मग बघा त्या एंट्रीत किती चुका होत्या. त्याची ग्रुप पण बदलला होता आणि एंट्री पण चुकलेली होती. बरोबर आहे का नाही? ठीक आहे. आता जाऊ नेट प्रॉफिट कडे. नेट प्रॉफिट 28 आहे. किती आलं आपल्याला? 38. पुन्हा प्रश्न तयार झाला. मग वरचे खर्च तपासू आपण एकदा. नक्की खर्च बरोबर आहे का? बघा पहिला कॅरेज आउटवर्ड बरोबर आहे ना. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या ऑफिस रेंट बरोबर आहे. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000 बरोबर आहे. सॅलरी 25,000 बरोबर आहे. टाईप रायटर हा खर्च आहे का?
टाईपरायटर ही आपली ऍसेट असते, म्हणजे टाईपरायटरचा ग्रुप चुकला, त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दिला गेला, बरोबर ना. मग बाहेर पडू आपण, एस्केप की पिन प्रेस करतो, पुन्हा एस्केप की इथून प्रेस केली. आता मला ग्रुप बदलायचा आहे म्हटल्यावर इथून अल्टर वर जावं लागेल. मग मी अल्टरला क्लिक करतो बघा, त्याच्यामध्ये लेजरला मला क्लिक करावं लागेल, लेजर. त्याच्यानंतर कोणताचा ग्रुप बदलायचा, टाईपरायटरचा. बघा टाईपरायटर शेवटी आहे बघा, टाईपरायटरला मी क्लिक करतो, एंटर दिला, पुन्हा एकदा एंटर. या ठिकाणी मला कोणता ग्रुप द्यायचा आहे, फिक्स ऍसेट. मग फिक्स ऍसेट साठी मी इथे एफ की प्रेस करतो, एफ, आणि या ठिकाणावर राहून इथून फिक्स ऍसेट मी निवड. झालं. आता सेव्ह करायचं आहे माझं अकाउंट. काय नाही देणार मी, कंट्रोल ए. इथून बाहेर पडतो, एस्केप की प्रेस करतो मी, पुन्हा एकदा एस्केप, आलो बाय. पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघू आपण. बघा प्रॉफिट अँड लॉस ला मी जातो, प्रॉफिट अँड लॉस बघा इथं आला का नेट प्रॉफिट माझा 38,000, बरोबर आहे. समजलं. मग झालं इथपर्यंत. आता पुढचे बॅलन्स कोणते राहिले, आता बँक, कॅश, डेटर्स, क्रेडिटर्स आणि टॅली टोटल हे कुठे दिसतील, बॅलन्स शीटला दिसतील. मग मी बॅलन्स शीटला जातो, याच्यातून बाहेर पडतो मी पहिले, एस्केप की, इथे बॅलन्स शीटला गेलो, एंटर. बॅलन्स शीट मला डिटेल बघायचंय, मला कोणती की प्रेस करावं लागेल, अल्टर F1. बघा डिटेल बघितलं, डिटेल मध्ये. आता बघू बँक अकाउंट 10,000. बघा बँक अकाउंट 20,000 आली. किती आली बँक अकाउंट, 20,000. मग बघू त्याच्यावर एंटर की प्रेस करतो मी, एंटर, पुन्हा एकदा एंटर. बघा या ठिकाणी आपल्याकडे दोन एंट्री इथं दिसत आहे, एक जून मध्ये एक एंट्री आणि एक ऑगस्ट मध्ये एक एंट्री. मग जूनची एंट्री चेक करू. बघा वर्कबुक मध्ये किंवा इथं बघताय तुम्ही, जूनला बघा, जूनला किती, 1,90,000. प्रवीण टू सेल्स नाही, 1 जूनला ना, जूनला, हा जूनला पैसे भरले बघा, येस बँक अकाउंट डेबिट टू कॅश, बरोबर ना, कॅश डिपॉझिटेड इन टू येस बँक 1,70,000, बरोबर आहे. ती एंट्री झाली. पुढची एंट्री आहे ऑगस्टची. बघा ऑगस्ट, ऑगस्ट मध्ये एंट्री बघू, 1/8 परचेस, एंटर देऊन बघू कोणती एंट्री आहे. हा बघा, परचेस मशिनरी 40,000 आणि बिल्डिंग 1,10,000 आणि पेमेंट मेड बाय चेक, बरोबर केली एंट्री. मशिनरीला डेबिट, बिल्डिंगला डेबिट आणि येस बँकला क्रेडिट, बरोबर झाली. मग याच्यातून मी बाहेर पडतो, कंट्रोल ए देऊन टाकतो किंवा काही एस्केप की देऊन बाहेर पडा. मग अजून एखादी एंट्री आहे की जी राहिली आपण, जी बँकेशी रिलेटेड आहे. मग चेक करा बरं. आता इथून पुढे परचेस, प्री होल्ड, नंतर मग टाईपरायटर, हा टाईपरायटर, परचेस टाईपरायटर ₹10,000 आणि पेमेंट मेड बाय चेक, एंट्री झालेली आहेत. आपण बघा पहिले डे बुक का बघितलं, सगळ्या एंट्री झाल्या का नाही तपासून घेतलं, झाली नसती तर आपण करून घेतली असती, म्हणजे ती एंट्री चुकली. बँकेला क्रेडिट द्यायचं त्याच्याऐवजी कॅशला क्रेडिट दिल्या गेल्या, हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. मग मला बाहेर यावं लागेल, एस्केप की मी प्रेस करतो, बघा पुन्हा एकदा एस्केप की मी प्रेस करतो, पुन्हा एकदा करतो. मला कुठं जावं लागेल बँक दुरुस्त करायला, तर त्या डे बुकला जावं लागेल. डे बुकला गेलो, इथं मी एंटर दिला. आता मला ती पर्टिक्युलर त्या डेटची एंट्री बघायची आहे. बघा 1/10ची, मी इथून माझी करंट डेट बदलतो. करंट डेट बदलण्यासाठी F2 की आहे बघा, F2 फंक्शन की आहे. मी F2 प्रेस केला आणि इथे ती तारीख टाकतो फक्त 1/10. मला बाकीच्या एंट्रीशी काही घेणं आहे का, मग मी पिरियड कशाला सेट करतो, बरोबर आहे ना. कारण की पिरियड सेट केला का गोंधळ, परत सगळ्या बघत बसायला लागेल तुम्हाला. डायरेक्ट ती एंट्री आली का नाही, ती डेट टाकल्यावर आली का, बाकीच्या एंट्री दिसताय का तिथं, नाही. मग नाही, मग त्याला आता एंटर द्या. आता इथं बघा कॅश झालंय, म्हटलं होतं मी झालंय कॅश. मग इथं काय करावं लागेल, येस बँक करावं लागेल. मी इथपर्यंत येतो, इथं कॅश ऐवजी येस बँक, वाय प्रेस करतो, इथून येस बँक हे अकाउंट निवडतो, एंटर किंवा कंट्रोल ए प्रेस करतो. आता
एंट्री सेव्ह झाली. पडू बाहेर, एस्केप दी की प्रेस करतो. आता बॅलन्स शीटला पुन्हा जातो मी, बघा पुन्हा बॅलन्स शीट वर क्लिक करतो. आलं बॅलन्स शीट तुमच्या समोर आलं. आता अल्टर F1 की प्रेस करतो. अल्टर F1. इथं कोणता आपण बँक बघत, बघा बँक सुधारली बघा, 10,000 आली का बँक 10,000 बरोबर. आता कॅश, कॅश इन हँड किती आहे कॅश 31,000, इथे 51,000. प्रत्येक बॅलन्स जवळपास चुकला, प्रत्येक बॅलन्स आपल्याला शिकायला मिळू राहिला. एंटर, पुन्हा एंटर दिला. बघा आता इथं एप्रिल मध्ये 2,50,000ची एंट्री बघा, कॅश कॅपिटल रिसिव्ड झाल्याची एंट्री आहे ना. त्याच्यानंतर मे मध्ये काय 2 एंट्री आहे, 2 मे मध्ये 2 आहे बघा. एक ऑफिस रेंट आणि एक सेल्स आहे ना. पेड संजय फॉर ऑफिस रेंट आणि सोल गुड्स फॉर कॅश 70,000. ठीक आहे. एस्केप की प्रेस करतो. पुन्हा पुढे काय येस बँकेची जून मध्ये एंट्री आहे. हा कॅश डिपॉझिटेड इंटू येस बँक बघा, येस बँकेत कॅश डिपॉझिट केली आहे ना. ही पण एंट्री बरोबर आहे ना, बरोबर. त्यानंतर अजून कोणती एंट्री आहे बघा, 20,000ची जुलै मध्ये 20,000ची एंटर की प्रेस करतो मी. कोणती एंट्री आहे 2 तारखेची एंट्री बघा, पेड टू सचिन 20,000. ही पण बरोबर आहे ना. सचिन टू कॅश, सचिनला कॅश दिली. त्याच्यानंतर पुढे याच्यातून बाहेर पडू आपण. पुढे 50,000ची एंट्री ऑगस्ट मध्ये. हा फ्री होल्ड प्रॉपर्टी परचेस केली कॅश मध्ये, बरोबर आली आहे. क्रेडिट लँड सप्टेंबर मध्ये 42,000ची एंट्री सप्टेंबर मध्ये. काय सप्टेंबर मध्ये 42,000 बघू, एंट्री देऊन बघू. हा 2 एंट्री तिथं, एक 25,000ची पेड सॅलरी 25 आणि कॅरेज आउटवर्ड पेड केलं 17,000. अशा 2 एंट्री आहे, त्या दोन्ही बरोबर आलेल्या आहे म्हणून 42,000. पुन्हा ऑक्टोबर मध्ये बघा, ऑक्टोबर मध्ये प्रिंटिंग अँड स्टेशनरी पेड केलेली आहे 2 ऑक्टोबरला. परचेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000 बरोबर आहे. त्याच्यानंतर नोव्हेंबर मध्ये 45,000 काय झाले बघा, आलेले बघा. नाही 35,000 फायर इन्शुरन्स क्लेम आला आहे ना 1 नोव्हेंबरला, आणि 2 नोव्हेंबरला सचिनला पेड केले 10,000. पुन्हा एस्केप की प्रेस करतो, बाहेर येतो. डिसेंबर मध्ये काय झालंय तर ड्रॉइंगचे पैसे पेड केले 10,000. किती हजार 15,000 बरोबर. कोणत्या एंट्री असं वाटतंय का, म्हणजे आता याचा अर्थ एखादी एंट्री आहे, एंट्री चेक करताना त्याच्यावर थोडीशी टिक मार्क कुठेतरी करून घेत चालायची. मग कोणती राहिली बघू बरं. आणखी किती डिफरन्स आहे बघा. आता बघा इथं 31 आलंय आणि कॅश टोटल 51 दिसते, बरोबर. 20,000चा डिफरन्स. किती डिफरन्स आहे 20,000 आहे का. किती डिफरन्स आहे 20. मग आता काय चुकलं इथं नाही सापडते आपल्याला. मग आता याच्यात 20,000ची एंट्री कोणती हो, ही बघ, ही एक बघू. जुलैची 20,000ची एंट्री ही बघू एकदा. सचिन 2 जुलै बघा बरं, 2 जुलैला या बरं. पेड टू सचिन ऑन अकाउंट बरोबर आहे, पण बरोबर आहे. कंट्रोल ए देतो मी. ठीक आहे. आता त्याच्यातून बाहेर पडतो आणि मी अजून पुढचा जे अकाउंट आहे ते चेक करतो. त्याच्यात हे बघा एस्केप की प्रेस करतो इथं पण बघ. आता पुढे काय कॅश नंतर काय डेटर्स किती आहे 32,000 आले, बरोबर 32 आले. कॅशचं राहू देतो, कॅश शेवटी बघू. नंतर क्रेडिटर किती आहे 30,000. इथं 10 बघा. आता इकडं 20 वाढले, क्रेडिटर मध्ये 20 वाढले. आता आपल्याला सापडेल म्हणजे क्रेडिटरची काहीतरी गडबड आहे ना. एंटर द्या, पुन्हा एकदा एंटर याच्यावर बघा. या ठिकाणी ही जी 20,000 वाढले नाही तर 10,000मध्ये नोव्हेंबरची एंट्री नाही तर गडबड असेल, किंवा मग ही 20,000ची एंट्री तपासा.
बरोबर. ही 20,000 जुलैची 20,000ची बघू काय झाले. जुलै 2 जुलैला काय झालंय, सचिन टू कॅश. बरोबर आहे ना, बरोबर एंट्री. सेव्ह करतो, कंट्रोल ए देतो, परत बाहेर पडतो. आता ही 10,000ची तपास, एंटर देतो. कितीची एंट्री आहे ती, 2 नोव्हेंबर. 2 नोव्हेंबरला जाऊ आपण. बघा 2 नोव्हेंबरला काय झालंय, पेड टू सचिन 1,000 ऑन अकाउंट. सचिनला पेड केले. पेड केलेले असताना एंट्री उलटी झाली, कॅश आली आणि सचिनला क्रेडिट दिला गेलं. सचिनला डेबिट पाहिजे होतं आणि कॅशला क्रेडिट पाहिजे. इथे एंट्री चुकली. बरोबर. मग आता एंटर द्या. इथं सचिनला डेबिट द्या, यस प्रेस करतो. इथं सचिन अकाउंट मी निवडतो, 10,000 आणि कॅशला क्रेडिट देतो 10,000. तुम्ही म्हणाल डिफरन्स 20,000चा आहे, बरोबर होणार ना, एक लक्षात घ्या ना. बघा सचिनला 10,000 रुपये एक्स्ट्रा दिले. आता हे 10 ते कमी होणार नाही, हे कमी होणार, 20,000चा बरोबर डिफरन्स. परत बाहेर पडतो मी, इथून एस्केप की प्रेस करतो, पुन्हा एकदा एस्केप, पुन्हा एकदा एस्केप की प्रेस करतो. बघा आलो इथं. बघा दोन्ही सुधारलं. बघा इथं क्रेडिटर 10 झाले आणि कॅश 31 झालं. आलं का बरोबर. म्हणजे जर डिफरन्स 20,000चा असेल तर एंट्री कोणत्या बघायच्या, 10,000च्या चेक करायच्या, हे लक्षात घ्यायचं. आणि टॅली टोटल बघा या ठिकाणी तुमच्याकडे आहे 2,83,000 आले का आपली टॅली टोटल, बरोबर 2,83,000. इकडे परत 2,83,000 आलं. समजलं. तर अशा पद्धतीने आपण हे दुरुस्ती करू शकतो. लक्षात घ्या. कधीही डायरेक्ट पूर्ण डेबुक बघू नका, तुमचाच गोंधळ उडतो. एक एक एंट्री तुम्हाला चेक करत बसावं लागतं आणि वेळ जातो. आता याच्यात भरपूर चुका होत्या म्हणून आपला वेळ गेला, पण एखादी चुका असेल तर पटकन सापडून जाते ती या माध्यमातून. जिथं चुकलंय ना, जी अमाऊंट चुकली ना, सेल चुकले, सेल्सवर एंटर द्या, सेलच्या एंटर तपास. परचेस चुकले, परचेसवर एंटर द्या, परचेसच्या एंटर द्या. बाकीचे उद्योग करत बसावा लागत नाही. समज. एखादी एंट्री जर चुकीची झाली तर मग ते थोडंसं अवघड जातं. अमाऊंट चुकली किंवा ग्रुप चुकलाय, ते पटकन सापड. स्टेप कशी पाहिजे तुमची, पहिले डे बुक बघा, पहिले डे बुक बघा, सगळ्या एंट्री झाल्या का नाही ते तपास, त्या बरोबर आहे का चुकी हे नंतर बघू. नंतर तुम्ही बॅलन्सवर जा, बॅलन्सेसवर कोणता बॅलन्स चुकला त्याच्यावर जाऊन एंटर द्या. त्याच्यात अंडर येणाऱ्या सगळ्या एंट्री आपल्या आल्या का इथं, हे बघा आलाय. असा असताना तो बॅलन्स चुकतोय, याचा अर्थ एखादी एंट्री राहिली. मग अजून परचेसवर काही एंट्री आहे का, ती इकडे खाली बघू नका, तुम्ही सोडवलेल्या याच्यात बघू नका, वरती त्या ट्रान्झॅक्शन मध्ये बघा परचेसची किंवा सेलची काय अजून. जसं आपण परचेसच्या बाबतीत घडलं बघा ना, परचेसची एकच एंट्री होती, आली बरोबर, अमाऊंट एंट्री बरोबर होती तरी अमाऊंट चुकत होती. मग आपण परचेसशी रिलेटेड दुसरी एंट्री आपल्याला सापडली ना वर्कबुक मध्ये, ती चुकली होती, दुसरीकडे गेली होती, इनडायरेक्ट एक्सपेन्सेसला गेली होती, त्याचा ग्रुप बदलावला, येऊन गेली. समजलं. चला ठीक आहे, बाहेर पडू आपण टॅली मधून. एस्केप की प्रेस करतो, पुन्हा इथं या क्यूट ऑप्शनला मी क्लिक करतो. तो म्हणतो बाहेर पडायचं का, मी यस म्हटलं, बाहेर आलो. अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण झालं. बघू आपण याच्यामध्ये जाऊ आपल्या टॅलीमध्ये. हे जे आपले बॅलन्सेस होते, हे बॅलन्सेस आपले काय झाले, बरोबर आले. ठीक आहे. तर आपण आता या ठिकाणी आपण थोडस या प्रॉब्लेम मध्ये थांबतोय. अल्टर कसं करायचं याबद्दलची माहिती तुम्हाला सगळी मिळालेली आहे, ते आपण बघू. ठीक आहे, थांबायचं मग.